Everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to learn 8th standard semi-English lesson Androclus and the Lion. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन अँड्रोक्लस अँड द लायन हा शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. Long ago there lived a kind, gentle and courteous man called Androclus. तर खूप आधी एक व्यक्ती होता जो खूप काइंड म्हणजे दयाळू होता, जेंटल म्हणजे नम्र सभ्य होता आणि कोर्टियस म्हणजे नम्र विनयशील होता आणि त्याचं नाव होतं अँड्रोक्लस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण या अँड्रोक्लसचा जो मालक होता, मास्टर म्हणजे मालक, तो खूप क्रुएल होता. क्रुएल म्हणजे खूप दृष्ट होता. इन दोज डेज kings, nobles and the other wealthy men used poor people as their slaves. त्या काळामध्ये राजे महाराजे, अमीर उमराव आणि श्रीमंत लोक वेल्दी मेन हे गरीब लोकांना स्लेव म्हणजे गुलाम म्हणून वागवायचे किंवा त्यांना आपल्याकडे ठेवायचे गुलाम म्हणून. स्लेव्स म्हणजे गुलाम. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव आणि हा अँड्रोक्लससुद्धा एक स्लेव म्हणजे गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. या स्लेव्सला, या गुलामांना आपल्या मालकासाठी जबरदस्तीने काम करावं लागायचं. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. ज्याचे त्यांचा मालक त्यांना सांगायचा त्यांना ते करावंच लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम नो राईट्स. त्यांना कुठलेही फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि कुठलेही राईट म्हणजे अधिकार नव्हते. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी त्यांना त्यांचा मास्टर आवडत नसला तरीही ते आपल्या मालकाला सोडू शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एव्हर विकेड ही माईट बी. त्यांचा मास्टर कितीही विकेड म्हणजे दुष्ट असला तरीही त्या मालकाची सेवा करणे, त्याची आज्ञा पाळणे हे त्या गुलामांसाठी बंधनकारक होते. हे असं आपल्याला इथे समजलं. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. आता अँड्रोक्लसला काही त्याचा तो हृदयशून्य आणि दुष्ट मास्टर म्हणजे मालक आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑपन व्हिप्ड देम. त्याचा मालक त्याला उपाशी ठेवायचा आणि बऱ्याचदा मारायचा सुद्धा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला वाटायचं की अशा मालकाची सेवा केल्यापेक्षा मृत्यू पत्करलेला कधीही चांगला. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. अशा प्रकारे अँड्रोक्लस हा एक चांगल्या संधीच्या शोधामध्ये होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि जसा त्याला पहिला चान्स भेटला तसा तो आपल्या मालकाच्या तावडीतून, आपल्या दुष्ट मालकाच्या तावडीतून पळून गेला. तर इथे आपल्या लक्षात आलं की अँड्रोक्लस जो आहे तो आपल्या मालकाला सोडून पळून गेला. नाऊ ऑल्दो अँड्रोक्लस हॅड डज रन अवे ही वॉज नॉट अ कावर्ड. आता जरी अँड्रोक्लस पळून गेलेला असला तरीही तो कावर्ड म्हणजे भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. पळून जाऊन त्याने जंगलामध्ये निवारा शोधला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये फिरणारे जे जंगली श्वापद होते त्याची अँड्रोक्लस याला भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला या गोष्टीची सुद्धा पर्वा नव्हती की त्याच्या डोक्यावर कुठलंही छत नाही आहे. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वॉट एव्हर व्हेअर एव्हर ही लाईक ही फिश्ड. उलट तो खूप खुश होता कारण आता तो एखाद्या पक्षासारखा आझाद होता, स्वातंत्र्य होता आणि त्याला वाटेल तिकडे तो जाऊ शकत होता. आता तो कोणाचाही गुलाम नव्हता. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ द लायन. एक दिवस असाच अँड्रोक्लस जंगलामध्ये भटकत होता. अचानक त्याच्यासमोर एक भला मोठा सिंह आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याची पहिली रिॲक्शन होती की तिथून वळावं आणि पळून जावं. फ्ली म्हणजे पळून जाणे. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याने बघितलं की अँड्रोक्लसला बघितल्यावर सुद्धा सिंह जागचा हल्लासुद्धा नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोवर्ड. तो गुरगुरला नाही किंवा त्याने गर्जनासुद्धा केली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. उलट तो सिंह अँड्रोक्लसकडे अशा दयेच्या याचनेच्या भावाने बघत होता जणू काही तो स्वतः खूप त्रासामध्ये, तकलीफमध्ये असावा. अँड्रोक्लस पॉज्ड देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. अँड्रोक्लस थांबला आणि मग अत्यंत सावधपणाने तो सिंहाकडे जाऊ लागला, स्टेप बाय स्टेप म्हणजे एक एक पाऊल टाकत.
द लायन मोर्न अँड व्हिम्पर्ड. त्या सिंहाने कणल्यासारखा आणि त्रासामध्ये असल्यासारखा आवाज काढला. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. त्याचे डोळे जणू म्हणत होते की कृपया माझी मदत करा. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोक्लस सिंहाजवळ पोचला तेव्हा सिंहाने आपलं डोकं खाली घेतलं आणि आपल्या पॉ म्हणजे आपल्या पंजाला चाटू लागला. Then Androclus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. तेव्हा अँड्रोक्लसने बघितलं की सिंहाचा पंजा हा जखमी आहे, सुजलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये मोठमोठ्या जखमा म्हणजे पंजा जो आहे तो खूप जास्त जखमी झालेला आहे. हे अँड्रोक्लसला तिथे त्याचा पंजा बघितल्यावर कळलं. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. अगदी जवळ जाऊन बघितल्यावर अँड्रोक्लसला दिसलं की एक मोठाच्या मोठा काटा हा सिंहाच्या पायामध्ये घुसलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लस. अच्छा, या सिंहाच्या डिस्ट्रेस म्हणजे त्रासामागचं दुःखामागचं कारण हे आहे तर आत्ता अँड्रोक्लसला कळलं. समनिंग अप ऑल द करेज अँड्रोक्लस स्ट्रेच इट्स हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. आपली संपूर्ण हिंमत गोळा करून अँड्रोक्लसने हळूहळू आपला हात सिंहाच्या जखमी पायाजवळ नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच्ड इट्स स्वॉलन पॉ. कारण अँड्रोक्लसला भीती होती की जर त्याने सिंहाच्या त्या सुजलेल्या पायाला हात लावला तर कदाचित सिंह त्याच्यावर हल्ला करेल. बट द लायन सेम टू अंडरस्टँड इट्स हिज गुड इंटेन्शन. पण कुठेतरी सिंहाला अँड्रोक्लसचं गुड इंटेन्शन म्हणजे अँड्रोक्लसचा जो चांगला हेतू होता सिंहाला मदत करायचा तो कुठेतरी सिंहालासुद्धा कळला होता. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. अँड्रोक्लसने सिंहाचा पाय आपल्या डाव्या हातामध्ये घेतला आणि डेफ्टली म्हणजे क्विकली पटकन त्याने तो काटा जो आहे सिंहाच्या पायामधून काढून टाकला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. त्यानंतर आपल्या स्वतःच्या कपड्याचा एक तुकडा फाडून अँड्रोक्लसने सिंहाची जी जखम होती त्या जखमेला बांधून काढलं. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. अँड्रोक्लसला सुद्धा आश्चर्य वाटलं की सिंहाने अँड्रोक्लसच्या हाताला चाटलं, जणू काही तो अँड्रोक्लसला थँक्यू म्हणत होता कारण अँड्रोक्लसने त्याची मदत केलेली होती. अँड्रोक्लस रिमेंड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. अशा प्रकारे जोपर्यंत सिंह पुन्हा चालू शकत नाही तोपर्यंत अँड्रोक्लस त्याच्यासोबतच राहिला. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. अँड्रोक्लस फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये शिकार करायचा आणि आपली शिकार तो त्या बिचाऱ्या हेल्पलेस बीस्टसोबत त्या बिचाऱ्या श्वापदासोबत शेअर करायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वूंड. तो रोज सिंहाची जखम साफ करायचा आणि तिला पुन्हा बांधायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. लवकरच लायन पूर्णपणे बरा झाला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेअर एव्हर ही वेंट. आणि जिथे जिथे अँड्रोक्लस जायचा तिथे तिथे सिंह त्याच्या मागे मागे जायचा. इन द मीन वाईल अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेंड द ऑथॉरिटीज दॅट इज स्लेव्ह अँड्रोक्लस हॅड रन अवे. मध्यंतरी अँड्रोक्लसच्या मालकाने तिथल्या अधिकाऱ्यांना त्या शहराच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली की त्यांचा एक स्लेव्ह अँड्रोक्लस हा पळून गेलेला आहे. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रोक्लस. अशा प्रकारे अँड्रोक्लसला पकडण्यासाठी सगळीकडे सैनिक पाठवण्यात आले. दे सर्च्ड फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी वर खाली सगळीकडे अँड्रोक्लसला शोधलं पण अँड्रोक्लस कुठेही सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ड. आता शेवटी ते त्या जंगलामध्ये आले जिथे अँड्रोक्लस राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. त्या दिवशी असं घडलं की अँड्रोक्लस एकटाच जंगलामध्ये गेला आणि सिंह जो होता तो आपल्या गुहेच्या जवळ आराम करत बसला. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि दोघंही सैनिकांच्या हातामध्ये लागले म्हणजे सिंहसुद्धा आणि अँड्रोक्लससुद्धा. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सैनिक त्यांना घेऊन शहरामध्ये परतले. दे पुट अँड्रोक्लस इन चेन्स इन प्रिझन. द लायन वॉज केज्ड. त्यांनी अँड्रोक्लसला प्रिझनमध्ये म्हणजे जेलमध्ये तुरुंगामध्ये कैद करून टाकलं.
आणि त्या सिंहाला सुद्धा पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to a wild beast as punishment. त्या काळामध्ये जे लोक एखाद्या सिरियस क्राईम म्हणजे एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये गिल्टी म्हणजे दोषी आढळायचे, त्यांना पनिशमेंट म्हणून, शिक्षा म्हणून जंगली श्वापदांपुढे खायला टाकलं जायचं. तर ही शिक्षा होती त्या काळातली. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आपल्या मालकाला सोडून पळून जाणे हे पण त्या काळामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये गिनलं जायचं. देअरफॉर अँड्रोक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. त्यामुळे अँड्रोक्लसला सुद्धा अशा प्रकारे वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली श्वापदापुढे टाकण्यात येणार होतं. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी एम्परर म्हणजे सम्राट स्वतः सर्कसमध्ये आला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. सर्व लोकांनी जल्लोषात त्याचं स्वागत केलं. द ट्रम्पटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लस वॉज बॉट इन टू द अरिना. जे तुतारी फुंकणारे होते त्यांनी तुताऱ्या फुंकल्या आणि अँड्रोक्लसला अरिनामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ज्या मैदानामध्ये शिक्षा देण्यात येणार होती तिथे आणण्यात आलं. हिज चेन्स वेअर अनबाउंड. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. त्याच्या साखळ्या काढून टाकण्यात आल्या. अँड्रोक्लसला त्या दिवशी वीक म्हणजे अशक्तपणा आणि डिस्मेड म्हणजे निराशा वाटत होती. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. कारण त्याला माहिती होतं की आज आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड द गेट वॉज रेस्ड अँड अ फेरोसियस लायन वॉज रेस्ड इन टू द अरिना. दुसऱ्या साईडला गेट उघडण्यात आलं आणि अतिशय भयंकर असा चिडलेला एक सिंह अरिनामध्ये आला, त्या मैदानामध्ये आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. त्याला अधिक डेंजरस फेरोसियस बनवण्यासाठी त्याला बरेच दिवसापासून उपाशी ठेवण्यात आलेलं होतं. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. अँड्रोक्लससुद्धा भीतीने गारठला, भीतीने भरून गेला, पण तरीही त्याने हिंमत दाखवली. सिंहासोबत लढायसाठी तो तयार झाला. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. सिंहाने सुद्धा अँड्रोक्लसला बघितलं आणि त्याच्याकडे मोठमोठ्या उड्या मारत आणि गर्जना करत येऊ लागला. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक. पण अचानक सिंह अर्ध्या रस्त्यातच थांबला. देन इट मूव्ड व्हेरी स्लोली फॉरवर्ड. आणि त्यानंतर तो अगदी हळूहळू समोर सरकू लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. जणू काही त्याचा रेज, सगळा राग हा वितळून गेल्यासारखा वाटत होता. अँड्रोक्लस सॉ दिस टू. ईच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. अँड्रोक्लसने सुद्धा हे बघितलं. दोन्हीही मित्रांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. बट वेन इट रीच्ड हिम इट बिगन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. दुसऱ्यांदा पुन्हा सिंहाने अँड्रोक्लसवर उडी मारली. पण जेव्हा तो अँड्रोक्लसजवळ पोचला तेव्हा तो आत्ता अँड्रोक्लसला अंगाला आपलं नाक घासत होता, अँड्रोक्लसचे लाड करत होता. आणि हे बघून सर्व उपस्थित लोकांना फार आश्चर्य वाटलं. अँड्रोक्लस हग द लायन. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रोक्लसने सुद्धा सिंहाला मिठी मारली. तो सुद्धा सुटकेचा निश्वास टाकून रडू लागला, आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईड इन अ ग्रेट वंडर. तिथे उपस्थित सर्व लोक आणि एम्परर म्हणजे सम्राटसुद्धा हे नाजूक दृश्य अतिशय आश्चर्याने बघत होते. पीपल बिगेन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. लोक अँड्रोक्लसच्या नावाचा जयघोष करू लागले आणि त्याला सोडून द्यायसाठी एम्पररला विनंती करू लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. सम्राटने सुद्धा एम्पररला सिंहाच्या या विचित्र वागणुकीबद्दल खुलासा विचारला. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड द बीस्ट. जेव्हा एम्पररने त्या दोघांची स्टोरी ऐकली तेव्हा एम्पररला सुद्धा ग्रॅटिट्यूड, मॅन अँड द बीस्ट म्हणजे माणूस आणि श्वापद यांच्यामधील ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार आणि फ्रेंडशिप म्हणजे मैत्री हे बघून त्यालासुद्धा फार भारावून गेलं. तो सुद्धा फार भारावून गेला, त्याचं मन भरून आलं. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. एम्पररने त्या दिवशी ऑर्डर दिली, आदेश दिला की अँड्रोक्लसला मुक्त करण्यात यावं. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव्ह.
आता तो यापुढे गुलाम राहणार नाही. When the emperor asked Androclus what other reward he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. जेव्हा एम्पररने विचारलं अँड्रोक्लसला की अजून त्याला कुठला रिवॉर्ड हवा आहे, तेव्हा अँड्रोक्लसने रिप्लाय दिला. तो म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नको आहे, बट त्याची अशी इच्छा आहे की सिंहालासुद्धा मुक्त करण्यात यावं. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. अशा प्रकारे दोघंही मित्र जंगलामध्ये परत गेले आणि तिथे स्वतंत्र आयुष्य जगू लागले. तर मित्रांनो, ही होती स्टोरी अँड्रोक्लस अँड द लॉयन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.